त्याच्यासाठी आता त्या व्हिडिओचं सस्पेन्स आपण ओपन करणारच आहोत. ती वस्तू सुद्धा सगळ्यांना आपण दाखवणारच आहोत. ते दिसते ते कशा पद्धतीने तुम्ही ऑपरेट करता वगैरे ते थोडक्यात जरा असं म्हणजे दाखवलं तरी चालेल. मी हे इंधन दाखवते. हे इंधन आहे. हे स्टँड असतं हा आणि याला खाली जाळी पण असते. दिसतं का हा. सगळ्यांना? हो हो दिसतंय दिसतंय. आणि मग ही जाळी याच्यात टाकायची हा आणि नंतर मग हे जे इंधन आहे ना हम्म, हे याच्यात टाकायचं. हम्म. याला ना असे आता तुम्हाला छिद्र दिसणार नाही. अशी बारीक हे दिसतात का? अशी बारीक छिद्र आहेत. हा 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 दिसतात का? बरं. हा? हो 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 लांबून थोडं दिसतंय. हो हा हे छिद्र म्हणजे बुजले नाही पाहिजे ह्या इंधनाने. ते बुजलं नाही इथपर्यंतच पाहिजे त्याच्या. टाकायचं. अच्छा त्याच्या खाली ठेवायचं. हा एवढंच इंधन टाकायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रॉकेल पण दिलं होतं. पण आता रॉकेल सगळीकडे अवेलेबल नसतं. तर बर कापराच्या वड्या असतात ना त्या पण यूज करू शकतो. एक तर रॉकेल असेल तर ते थोडस टाकायचं किंवा मग आपलं कापराच्या वड्या टाकायच्या 2-4 आणि आगपेटीने आग लावायची. आणि इथे एक बॅटरी असते. ही बॅटरी आहे. हा आणि इकडे हे आहे प्लग. इथे हे लावायचं प्लग. हा आणि हे हवा जे 1 नंबर आहे ना त्या चुलीला हवा येतो. आणि अच्छा. हा फॅन आहे. दिसतं का ताई? दिसतं ना? हो 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 दिसतंय दिसतंय. हा ही दिसतंय. बॅटरी ओके. जेव्हा लावतात तेव्हा मग इथे हवा येते. बर मग ही आपली आग थोडी 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 सुरू होऊन मग छान पेटते ती. छान. आणि मग काय आपल्याला जे बनवायचं ते जर आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर मग हे इथून कमी पण करता येतं जास्त पण करता येतं. मग अच्छा. स्वयंपाक झाला की मग हा हे जर सरळ सरळ टाकलं तर ह्या साईडनी ते उचलायचं स्टँड आणि बर उलट टाकलं तर ह्या साईडनी असं करून उचलायचं. म्हणजे ती खाली जी राख आहे ना ती सगळी गळते. हा ओके. एवढं सोपं आहे. वापरायला सोपी आहे. अच्छा. आणि आणि स्वयंपाक खूप छान होतो. मग ती राख कुठून बाहेर काढता तुम्ही? फेकून तर द्यावी लागत असेल ना ती जमा झालेली राख. आवाज 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 राख म्हटलं कुठून बाहेर काढता? ती फेकून तर द्यावी लागत असेल ना? हा हॅलो. इथे ना हे ट्रे आहे ताई. हा बरं. आवाज कट झाला. नाही येतोय येतोय आम्हाला आवाज. तुम्हाला तिकडून येत नसेल. इथे येतो आहे आवाज. आवाज येतोय का ही सगळ्यांना? जी स्टँड आहे ना याची खाली राख जाते ना आपली सगळी जमा होती राख. हा आणि मग नंतर ती उलट करून काढून घ्यायची. हा आणि आपण मी काय करते गॅस ओट्यावर ठेवते ही. तर हे जे आहे ना हे नाही याच्या खाली हे स्टँड दिलेलं आहे. हे खूप हा मजबूत स्टँड आहे आणि आपला ओटा अजिबात गरम येत नाही याच्यामुळे. अच्छा ओके. हा आणि धूर एवढासा पण होत नाही धूर. हो का बरं. हा आणि स्वयंपाक पण एवढा म्हणजे टेस्टी होतो. अच्छा. फक्त सगळी तयारी करून ठेवावी लागते आधीच. बरं मला काय प्रश्न विचारायचा ते जे इंधन आहे हे इंधन आता हे किलो मध्ये मिळतं का? हे 12 रुपये किलो आहे. आता प्लेट मध्ये आहे ते किती आहे? अर्धा किलो आहे की 1 किलो आहे? अर्धा किलो असेल. अर्धा किलो 1 किलो नाही. बरं मग आता एक वेळचं जेवण बनवायला म्हणजे भाजी चपाती जरी एवढं जरी आपण बनवलं भाजी चपाती तरी किती इंधन लागतं? एवढं लागतं म्हणजे अर्धा किलो लागतं. 6 अच्छा. रुपयाचं लागतं 6 रुपये. अच्छा एवढं कमी इंधन लागतं म्हणजे साधारण किती माणसांचा स्वयंपाक तुम्ही करता त्या चुलीवर आता सध्या? मी म्हणजे ज्यावेळेस संडेला केला तेव्हा म्हणजे 3 लोकांचा केलेला आहे. 3 लोकांचा केला आहे तर माझं 6 रुपयामध्ये
स्वयंपाक होतो. बरं, ह्या चुलीवर ठेवण्यासाठी काही वेगळी भांडी लागतात का? ज्याचं बूड सपाटच असावं लागतं, असं काही वेगळी भांडी लागतात का? हो, हो. म्हणजे जे निर्लेप असतं ना, निर्लेप नाही वापरायचं. अच्छा. तेवढं स्ट्रिक्टली आहे. मग तुम्ही मातीचं भांडं वापरा, तुम्ही घरातली कुठलीही भांडी वापरा, काहीच हां. होत नाही. फक्त जे निर्लेप आहे ते नाही वापरायचं. कारण की ते आग असते ना, तर ते जळू शकतं ना, निर्लेपचं कोटिंग निघून जाईल. अच्छा, ओके. मग कुकर लावता का तुम्ही त्याच्यावर? काय म्हटलं? कुकर लावू शकतो का आपण त्यावर? लावू शकतो, पण मी अजूनपर्यंत लावलेलं नाही आहे. लावू शकतो अच्छा. आपण कुकर पण. बाजूने जी आग बाहेर निघते, ती कमी जास्त करण्यासाठी तिथे हो. बटन आहे. हे बटन आहे ना. हे हां, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. आणि जेव्हा आपण आग लावतो ना पहिल्यांदा ताई, तेव्हा हां, हे जे 1 वर आहे ना ते नाही ठेवायचं. म्हणजे हां. हवा नाही पूर्ण आग प्रज्वलित होईपर्यंत हवा नाही करायची. 0 वरच ठेवायचं. बरं. आणि मग एकदा अ, थोडीशी आग पकडली, की मग 1 वर मग हवा लागली, की मग ते भरभर पेटतं. बरं. मग आता मला काय म्हणायचं, त्या चुलीवर जे भांडी आपण वापरतो, ती काळी होतात का? हो, अच्छा, काळी थोडी काय? होतात. हं. काळी होतात. पण हं. घासल्या पण फार लवकर जातं. अच्छा, पटकन ती स्वच्छही होतात. हो. खूप स्वच्छ काळी आता चूल म्हटलं ना ताई तर काळं होणारच आहे. हां. हो, किती बरोबर. म्हटलं हो. तरी. पण ती जसं आपण लाकडाची वगैरे चूल असते, तर ते थोडंसं जास्त काळं म्हणजे हे होतं घासायला त्रास होतो. हे हो, लगेच हो. निघून जातं. म्हणजे आपल्या लाकडाच्या चुलीपेक्षा हे इंधनामुळे चूल लवकर पेट घेते आणि त्याचा घरामध्ये धूर होत नाही. हो, हो. धूर तर अजिबात नाही. म्हणजे ही चूल आपण सिटीमध्ये पण वापरू शकतो. चुलीला जागा किती लागत असेल? 2 फूट. मला म्हणजे तसं हो, दिसतंय बहुतेक हो सिटीत. 2 हो 2 फुटच असतं. आणि याला जे आहे ते रेग्युलेटरचं बटन सोडलं तर दुसरं कुठलं काही प्लग वगैरे काही नाही ना? नाही हे जे बॅटरीला आहे ना, बॅटरीला हां. लावायला आहे. हो आणि ही बॅटरी 7 तास चालते. तुम्ही अच्छा. जर चार्ज करून ठेवली फुल, तर 7 हां. तास चालणार आहे. चुलीचा त्यांनी व्हिडिओ बनवला आहे ना, तर तो व्हिडिओ इतका व्हायरल गेलेला आहे. तर ही चूल घरोघरी मला तर वाटतं ह्या शारदाताईंच्या माध्यमातून ही चूल घरोघरी पोहोचलेली आहे आणि अजून पोहोचत आहे. हा व्हिडिओ खूप अजूनपर्यंत चालू चालू आहे चांगला बऱ्याच प्रकारे व्हायरल झालेला आहे. तर ही चूल दाखवण्यासाठी आजची लाईव्ह घेतलेली आहे.